करा। नमस्कार, आज आपण आलेलो आहे श्री दगडूशेठ सुरवसे भक्तनिवास पाहण्यासाठी। आत्तापर्यंत मी बरेचसे भक्तनिवास तुम्हाला दाखवलेले आहेत। जवळजवळ 100च्या वर भक्तनिवास आपले झालेले आहेत आणि ह्याचा भाविकांना खरोखरच छान उपयोग होतो आहे। तर आज आपण पाहणार आहोत श्री दगडूशेठ सुरवसे भक्तनिवास, जे खादी ग्रामोद्योगच्या समोर आणि विठू माऊली भक्तनिवासच्या बरोबर पाठीमागे आहे। चला तर पाहूया सुरवसे भक्तनिवास। हे समोर दिसतं हे खादी ग्रामोद्योग पार्किंग आहे आणि ह्याच्या बरोबर समोर या बाजूला समोर स्टेशन रोड आहे। या रोडनी जर तुम्ही खाली गेलात तर तुम्हाला लगेच श्री विठ्ठल मंदिर आहे। विठ्ठल मंदिर अगदीच जवळ आहे आणि स्टेशन रोडपासून आत येण्यासाठी फक्त एकच सेकंदसुद्धा लागत नाही आहे। स्टेशन रोडवरून सुद्धा ही बिल्डिंग तुम्हाला दिसते। तर हे बघा, हे श्री दगडूशेठ सुरवसे भक्तनिवास आहे। राहण्याची उत्तम सोय आहे आणि विठ्ठल मंदिरापासून फक्त 5 मिनिटाच्या अंतरावरती आहे। ही संपूर्ण बिल्डिंग आहे भक्तनिवासची आणि इथे जिना आहे। आपण जिन्याने वरती जाणार आहोत। जिना सोपा आहे, हा जिना आहे आणि कडेला धरायला छानपैकी रॉड बसवलेले आहे। समोरच दगडूशेठ सुरवसे भक्तनिवास लिहिलेलं आहे। इथे ऑफिस आहे, हे बघा, इथे तुम्ही बुकिंग करू शकता। इथे नंबर दिलेले आहेत 2, तुम्ही झूम करून पाहू शकता। शिवाय डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मी नंबर देणारच आहे। रूम्स वरच्या मजल्यावरती आहेत, त्यामुळे पुन्हा वर चढून आपल्याला जावं लागणार आहे। प्रशस्त कॉरिडॉर आहे आणि सगळे असे छान पोस्टर लावलेले आहेत छोटे छोटे। समोरच बेसिन आहे आणि समोर जो दिसतोय हा श्री गजानन महाराज मंदिराचा कळस आहे। हे बघा, इतक्या जवळ आहे गजानन महाराज मंदिर, खूपच जवळ आहे। पलीकडच्या रोडला लागलं की लगेचच गजानन महाराज मंदिर आहे। बेसिन आहे, समोर आरसा आहे आणि आता आपण रूम पाहणार आहोत। ही रूम आहे, हे बघा, छान आहे रूम। 2 बेडच्या रूम आहेत आणि रिकामी जागा पण भरपूर आहे। जादा गाद्या आहेत, तुम्ही जादा गाद्या टाकूनही वापरू शकता। समोर इथेही आरसा आहे आणि एवढी मोकळी स्पेस आहे। इथे 2 गाद्या आरामात बसतात, म्हणजे एकूण 4 लोक इथे थांबू शकतात। अटॅच वॉशरूम आहे आणि विशेष वैशिष्ट्य म्हणजे इंडियन टॉयलेट आणि वेस्टर्न टॉयलेट दोन्ही एकत्र आहे। गरम पाणी 24 तास आणि गार पाणी पण 24 तास आहे। पंखा आणि TV आणि अतिशय हवेशीर आहे, खूप छान। स्वच्छता क्लीन नीटनेटकी आहे। अशाच एकसारख्या 3 रूम आहेत। ही एक रूम आहे आणि ह्या बाजूला इकडे एक रूम आहे, पण आत्ता या रूम भाविकांना दिलेल्या आहेत, त्यामुळे भाविक बाहेर गेल्यामुळे आपण ह्या रूम पाहू शकत नाही, पण सगळ्या रूम एकसारख्याच आहेत। हे या भक्तनिवासचे ओनर आहेत आणि 24 तास भक्तनिवास यांचं चालू असतं। तुम्ही कधी आला तरी तुमचं इथे स्वागत आहे। तर हे भक्तनिवास तुम्हाला कसं वाटलं ते मला जरूर कळवा आणि पंढरपूरला आल्यानंतर या भक्तनिवासला नक्की भेट द्या, कारण आता कॉरिडॉर होणार आहे आणि कॉरिडॉर झाल्यानंतर हेच भक्तनिवास तुमच्या जास्त उपयोगी येणार आहेत, हे मी तुम्हाला नक्की सांगू शकते। इथे तुमची सोय छान होईल। धन्यवाद। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।